पहिली गोष्ट कसं व्हायचं आहे म्हणा, पवित्र व्हायचं आहे. दुसरी गोष्ट काय व्हायचं आहे, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून स्वतःला काय करायचं आहे, समर्पण करायचं आहे तुमचं. हे देवा, हे माझं शरीर आहे, मी तुझ्या हातामध्ये देतो. या शरीरामध्ये, या डोळ्यामध्ये, हे पूर्ण शरीर माझ्याकडे बघा, हे जे शरीर आहे ना, हे शरीर वारंवार चुका करणार आहे, पाप करणार आहे, वारंवार वारंवार तुझ्या विरुद्ध वागणार आहे. मग जुन्या करारात याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायचे. पण नवीन करारात काय करायचं आहे, तुम्हाला आणि मला तुमचं आणि माझं जीवन देवाच्या हातामध्ये द्यायचं आणि देवाला म्हणायचं, या शरीरामध्ये नको असणाऱ्या गोष्टी तू काय कर, काढून टाक. माझ्या या शरीराचा यज्ञ करायचा म्हणजे काय करायचं आहे, मी स्वतःला गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करायची आहे, बायबल वाचायचं आहे, स्वतःला नम्र करायचं आहे, स्वतःला शून्य करायचं आहे, स्वतःला झिरो करायचं आहे आणि प्रभूला म्हणायचं की पवित्र आत्मा माझ्यामधून तुला नको असणाऱ्या गोष्टींना काढून टाक, काढून टाक, काढून टाक. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा यज्ञ आमच्या जीवनावरती होऊ दे. पवित्र आत्म्याची आज्ञा आमच्या जीवनावरती येऊ दे आणि ह्या विधीमध्ये किंवा या शरीरामध्ये नको असणाऱ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काढून टाकू. तेव्हा हे शरीर पवित्र होईल. याला म्हणतात देवाला यज्ञ देणं. जसा देव पवित्र आहे तसं तुम्ही आणि देखील काय व्हायचं आहे, पवित्र व्हायचं आहे. जिवंत देवाला यज्ञ द्या म्हणजे या स्तुती करा, आराधना करा, धन्यवाद करा, बायबल वाचा, प्रार्थना करा. हे देवाला तुमच्याकडून माझ्याकडून पाहिजे का, तर तुम्ही आम्ही करतोय का नाही असे हे सांगा मला. तर स्वतःला राखून ठेवू नका. आराधनेची वेळ आराधनेला द्या, आमेन. भक्तीची वेळ भक्तीला द्या, प्रार्थनेची वेळ म्हणा प्रार्थनेला द्या. असं केल्याने देवबाप काय करत आहे, तो म्हणतो तू राखून स्वतःला ठेवत नाहीस आणि तुझं जीवन मला प्रिय आहे, तुझं जीवन मला आवडतं, आमेन. तुझं जीवन मला म्हणा आवडतं. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो की जे जे लोक देवाचे आहेत, जे जे लोक प्रभूचे आहेत, जे जे लोक आज ख्रिस्ताचे आहेत, त्यांनी आपली प्रीती परमेश्वरावर तुम्ही आणि मी करत आहोत हे प्रगट केलं पाहिजे. फक्त मला आशीर्वाद मिळेल म्हणून मी देवावर प्रेम करणार नाही, एखादी वस्तू मला मिळेल म्हणून मी देवावरती प्रेम करणार नाही, एखादी शेतीवाडी मिळेल, बंगला मिळेल, गाडी मिळेल, घोडा मिळेल, नोकरी मिळेल म्हणून मी देवावरती प्रेम करणार नाही. तर माझं देवावरती जर प्रेम आहे तर माझं भविष्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी ही प्रभूची आहे. माझं भविष्य उज्ज्वल करण्याची किंवा माझ्या भविष्यामध्ये काय करायचं आहे, चांगलं करायचं आहे, ती जबाबदारी सगळी कोणाची आहे, प्रभूची आहे. आम्हाला नोकरी पाहिजे, कोण देणार, बोला सगळे, कोण देणार. माझा सन्मान करायचा असेल तर कोण करणार. हा, मला जर टीव्हीवरती प्रोग्रामला उभा करणार आहे तर कोण करणार आहे. मला जर इंटरनॅशनल प्रीचर म्हणून देव घोषित करत आहे तर मला उपयोगात कोण आणणार आहे. मला लग्न कार्य जर झाल्यानंतर जे काही हवं आहे ते कोण देणार आहे. देवाशिवाय तुम्हाला आणि मला कोणी देणार, फक्त तो करणारा तो आहे, येशू मसीह की. म्हणून तुम्ही आणि मी जर देवाचे आहोत तर देव तुम्हाला आणि मला काय सांगतो, तुमच्या जीवनाचा यज्ञ किंवा मानवी यज्ञ तुम्ही आणि मी देवाला देणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. तुम्ही देवाचे आहात हे लक्षात ठेवा. कोणाचे आहात, मना शेजाऱ्याला मी देवाचा आहे, मी ख्रिस्ताचा आहे. फक्त म्हणून चालेल का, म्हणून बोलून चालेल का, मी देवाचा आहे, मी ख्रिस्ताचा आहे, मी प्रभूचा आहे, बोलून तुम्हाला आणि मला चालणार नाही. तर तुमच्या आणि माझ्यामध्ये काय गोष्टी पाहिजेत,
बोलणारे जगामध्ये खूप लोक आहेत, बरोबर आहे की नाही? जगामध्ये बोलणारे खूप लोक आहे, पण प्रभूला बोलणारे लोक नको आहेत. म्हणा सगळेजण आमेन. तर प्रभूला बोलणं आणि कृती या दोन्ही गोष्टी करणारे लोक पाहिजे. येशू मसीह की मी देवावर प्रेम करतो, मी देवावरती प्रेम करतो, मी देवावरती प्रेम करतो. नुसतं म्हणायचं आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू जीसस. लोकांना दाखवण्यासाठी मी ख्रिस्तावर प्रेम करत नाही. काय करणार आहे लोकांना दाखवून? बरोबर आहे की नाही? लोकांना दाखवण्यासाठी देवावर प्रेम करायचं का? मी देवावर जर प्रेम करत आहे तर देवाच्या वचनात लिहिलं आहे मला प्रभूच्या आज्ञाचं पालन करायचं आहे. नाही तर मग बोलणारे खूप लोक आहेत. मी देवावर प्रेम करतो आणि ते जसे जगत नाहीत, तसे बोलत नाहीत, तसे ते वागत नाहीत, तसे ते आचरण करत नाहीत. मग त्यांचं प्रेम आहे का? नाही. याचा अर्थ देवाच्या वचनातून तुम्हाला आणि मला प्रगट होतो. येशू मसीह की जर तुमचं आणि माझं देवावरती प्रेम आहे, यहुदी लोकांचं देवावरती प्रेम आहे, तर त्यांनी आज्ञाचं पालन करायला पाहिजे होतं, नियमाचं पालन करायचं होतं. परंतु ते 2 वेळेस वाचायचे. मार्क कितवा अध्याय 22-40. परंतु त्याप्रमाणे ते करत नव्हते. हालेलुया. येशू मसीह की मार्क 12:30. काय करत होते? दोनदा बोलायचे, दोनदा बोलायचे, पण त्याप्रमाणे ते करत. आणि जुन्या करारामध्ये अनुवाद 6 मध्ये 4-5 वचनं पण बोलायचे 2 वेळेस, पण त्याप्रमाणे वागत. मग त्यांचं देवावरती प्रेम होतं का? जगाची परिस्थिती अशीच आहे. ते फक्त बोलतात, परंतु त्याप्रमाणे ते वागत नाही. येशू प्रभू की म्हणून आज तुम्हाला आणि मला देवाचं वचन पुन्हा ऐकण्याची गरज आहे. आणि म्हणून दिवसांदिवस लोक देवाकडं, ख्रिस्ताकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे काय येतात याचं पाठीमागचं कारण बायबल सांगतं हेच आहे. आपण फक्त बोलत नाही तर आपल्याला कृती करण्याची गरज आहे. तर तुमचा आणि माझा प्रभू तुमच्यावरती खुश होऊन तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. तुम्ही आम्ही जर फक्त बोलत असतो यहुदी लोकांसारखं, नाही वाचायचंय बायबल, धड 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 वाचलं आणि मी निघालो, प्रभू म्हणतो कशाला वाच? पण वाचलं आणि त्याप्रमाणे केलंच नाही किंवा वागलोच नाही किंवा जीवन जगलोच नाही, तर मग काय फायदा वाचून? थोडं वाचा, बोला शेजारी, थोडं वाचा, मोजकं वाचा, पण त्याप्रमाणे थोडंच करा, जास्त नका करू. 1 अध्याय वाचायचा नाही, त्याच्यातले 4 ओळी वाचा, 4 ओळी वाचा, पण काय करा? त्याप्रमाणे त्या दिवसात करा. आता उदाहरणार्थ घेतला, आज तुम्ही वाचलं, तुमच्या घरात दारासमोर एखादा गरीब जर आला आणि तो अन्नाने जर भुकेला असला आणि तो तुमच्या दारात येऊन बसला आणि तुम्ही सकाळी ते वचन वाचला असेल, तर फक्त असं म्हणून चालेल का? परमेश्वर तुला आशीर्वादित करीन, तुझं पोट भरीन, तुला चांगल्या अन्नाने तृप्त करीन, वगैरे 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 वगैरे. सकाळी वचन काय वाचलं तुम्ही? भुकेल्यानास सांगा, भुकेले लोकांस अन्न द्या. आता तुमच्या दारात जर तो व्यक्ती आला, माझ्या दारात तो व्यक्ती आला, तर तुम्ही आम्ही फक्त बोलून चालेल का? हा, मी प्रभूवर प्रेम करतो, मी प्रभूवर प्रेम करतो आणि वचन सकाळी ते वाचलं आहे, तर आता काय करणार? काय करायला पाहिजे तुम्ही आणि मी सांगावं? बोला येशू मसीह की त्याला, तरच आपली कृती त्याच्यातून पूर्ण होती. म्हणजे इथं काय आली परत? प्रीती.
तुम्ही त्याच्यावरती काय केली आहे? प्रीती केली. म्हणा, प्रीती केली आहे. प्रीती केली. वाचा योहान 14. फार सुंदर लिहिलं आहे. योहान 14वा अध्याय 15 वचन. माझ्यावर तुमची प्रीती असली माझ्यावर येशू ख्रिस्त म्हणतो तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. तर तुम्ही माझ्या काय करा? आज्ञा पाळा. किती लोक देवावर प्रेम करतात? आज गाणं का? प्रेम कर येशूने सांगितले. प्रेम कर येशूने सांगितले. हो, पूर्ण मनाने प्रेम कर, पूर्ण जीवाने प्रेम, पूर्ण शक्तीने प्रेम कर, पूर्ण बुद्धीने प्रेम कर. प्रेम कर येशूने सांगितले. प्रेम कर येशूने. अहो पाळक साहेब, फक्त येशूने सांगितलं प्रेम कर, कृती करायला नाही सांगितलं. पास्टरने फक्त बोलायला सांगितलंय. पास्टरने फक्त गाणं गायला सांगितलंय. पास्टरने फक्त गाणं गाऊन दाखवलंय. पास्टरने करायला कुठं सांगितलंय? करा, वागा. काय म्हटलं येशू? तुमचं, माझ्या लोकांनो, तुमचं जर माझ्यावर म्हणजे येशू ख्रिस्तावर प्रेम आहे. काय आहे? प्रेम आहे. आता मला सांगा, येशूने तुमच्यावर प्रेम केलं का नाही? बोला सगळेजण. पित्याने तुमच्यावर प्रेम केलं का नाही? आता पित्याने प्रेम केलं म्हणून आपल्या पुत्राला येशूला दिलं. दिलं का नाही तुमच्यासाठी? माझ्याकडे पहा, तुमच्यासाठी दिलंय का नाही? दिलं. प्रेम केलं म्हणून तर येशू आला ना. पित्याने प्रेम केलं म्हणून तर पुत्र या जगात आला ना. बरोबर आहे का नाही? आणि पित्याने प्रेम केलं नसतं तर, आणि पुत्राने प्रेम केलं नसतं तर आलंय का नाही? आता तुम्ही येशूवर प्रेम करतात, मी येशूवरती प्रेम करतो. येशू काय म्हणतो या ठिकाणी? माझ्या लोकांनो, तुमचं जर माझ्यावर प्रेम आहे तर तुम्ही माझ्या काय पाळाल? आज्ञा. काय कराल? आज्ञा आता पाळा. आज्ञा किती पाळायच्या? 2. पुन्हा आज्ञा किती पाळायच्या? 2. खरं सांगा, आज्ञा किती पाळायच्या? 2. हो, 613 सांगितल्या ना आता. 2. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये बसलं. आता आज्ञा किती पाळायच्या? 2. तुमचं जर प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम आहे तर तुम्ही प्रभूने सांगितलेल्या आज्ञाचं, आणि आज्ञा किती तुमच्या समोर, माझ्या समोर? फक्त 2. शेजाऱ्याला म्हणा, फक्त किती? फक्त 2 आज्ञाचं पालन. याचा ठोस पुरावा तुम्हाला आणि मला द्यायचा. मी देवावरती प्रेम करतो, मी देवावरती प्रेम करते, मी देवावरती प्रेम करत राहणार. एखादी म्हणला द्या पुरावा, चला मी देतो पुरावा तुम्हाला, मी कसं प्रेम करतो देवावर. द्याल का तुम्ही? पुरावा द्याल का? चला एक पुरावा सांगा मला. एका शंकात एक जण उभा राहा, सांगा तुम्ही देवावरती प्रेम करता तर एक पुरावा द्यावा. तुम्ही काय कराल? चला उभे राहा एक जण कुणीतरी. ठोस पुरावा पाहिजेत आम्हाला. दत्तक पुत्र आहे ना तुम्ही आणि मी दत्तक पुत्र आहे ना. मग ठोस पुरावा द्या ना तुम्ही. आता एक उदाहरण ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. तुम्हाला ठोस पुरावा द्यावा लागेल. मला ठोस पुरावा द्यावा लागेल. तुमची प्रीती देवावरती आहे, तुम्ही हे सिद्ध करा. येशू मसीह की बोला, येशू मसीह की. हा, पुढं काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये? 21 वचन. हा, 14:21. ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. हा, आणि जो माझ्यावर प्रीती करीतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याद्वारे त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईल. हा. आता तुम्ही आणि मी ज्या आज्ञाचं पालन करतोय, पारंगत शास्त्री लोकांसारखं आमचं तसं नाही बरं का. मला आज्ञाचं पालन करायचं आणि तुम्हाला देखील आज्ञाचं काय करायचं आहे, परंतु त्या परुषी लोकांसारखं पण तुम्हाला आणि मला करायचं नाहीये. नुसतं मी येशूवर प्रेम करतो प्रभू आहे ना, मी तुझ्या मंदिरात आलो प्रभू, हे बघ हे काय करते, हे अशी हे आहे ना, आणि मी एकदम
अरे मी शास्त्र वाचणार आहे, मी प्रार्थना करणार आहे, मी चर्चला जाणार आहे, मी मंदिरात येणार आहे, मी हे करणार आहे, पण हा घाण कुठला व्यक्ती आहे ना. आम्ही स्वतःला काय म्हणायचो, आय एम होली. आणि मंदिरात आलं का वर हात करून 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 प्रार्थना, पण दुसऱ्यांना डायरेक्ट गोळ्या काढ ठोय ठोय, तो असा ती तशी, तो असा ती तशी, ती अशी हे असा, हा असा तो तसा. शास्त्र वाचून काय उपयोग मग आपला. मी तिथंच आलेलो आहे. शास्त्र वाचून माझा उपयोग काय. तोही पारंगत शास्त्री तिथंच आलाय. आणि प्रभूचे पेपर घेण्यासाठी, परीक्षा घेण्यासाठी, यहुदी लोकांना पकडून देण्यासाठी, म्हणजे येशूला शिकार करण्यासाठी तो या ठिकाणी त्याची परीक्षा घेत आहे. आपल्याला शास्त्री लोकांसारखं वागायचं नाही. नुसतं बायबल वाचून दाखवायचं, तोंडपाठ धाड 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 धाड. विचारा पास्ट कुठलं सांगू तुम्हाला वचन. हे वचन आहे, हे वचन, अरे हे वचन आहे, अरे ते वचन आहे. थांबा, तोंडपाठ आहे ना, तोंडपाठ आहे ना, फक्त दाखवू नका. त्याप्रमाणे बोला ख्रिस्त राजा की. त्याप्रमाणे शास्त्री आणि पुरुषासारखं आम्हाला वागायचं. चर्चमध्ये आल्यानंतर मी असा मी असा मी असा मी देणार आहे, मी असं करणार आहे. आणि तू काय नाही केलं बाबा, तू काय नाही करीत, तू कोण नाव ठेवणार तिला. तिला करायचे का नाही, तिला नियम ठेवलाय ना देवाने पुढं. आमेन, बोला ना. तुमच्या पुढे ठेवलंय ना. तुम्हाला करायचे का नाही तुम्ही ठरवायचं ना. का ती देती म्हणून तुम्हाला गोळ्या घालणार ती नाही. ती कुठं देती पास्टर, ती कुठं देऊ राहिली पास्टर, तो कुठं देतोय पास्टर. तुला कोणी सांगितलं त्याच्या उत्सापात्या करायला. तो देऊ नाही तर नाही जात, तो आणि देव जाणं. तू देतोय ना, तू आशीर्वाद कमव. म्हणा सगळेजण आमेन. तू देतोय ना, तू आशीर्वाद घे. तिला नको नाव ठेव. ती आणि देव बघून घे काय करायचं. तिला पाळायचे का नाही ती ठरवी, त्याला पाळायचे का नाही तो ठरवी. हा वाचा 15 वचन किती सुंदर आहे बघा. माझ्यावर तुमची प्रीती असली, माझ्यावर तुमची जर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. 21 वचन. आता ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत, ज्याच्या जवळ प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, माझ्या आज्ञा आहेत. आज्ञा आहेत. किती आज्ञा. दोन. बरं सांगा किती आज्ञा. दोन. कोणाजवळ 2 आज्ञा आहेत. हात वर करा, म्हणा माझ्याजवळ माझ्याजवळ 2 आज्ञा आहेत. हा पुढे काय लिहिलं आहे, ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळीतो, आणि जो तो पाळीतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. तोच माझ्यावरती. प्रीती करणारा आहे. हा, तुम्ही जर देवावरती प्रेम करत असाल तर 2 आज्ञा तुम्हाला आणि मला पाळायच्या आहेत. म्हणा सगळेजण. आता परत सांगायची गरज नाही 2 आज्ञा काय आहेत. जशी स्वतःवर तशी 2 आज्ञा काय आहेत. संपूर्ण बायबल फक्त 2 आज्ञावरती डिपेंड आहे. मास्टर एवढं मोठं बायबल कधी वाचणार आम्ही. ओ लय जड झालंय त्या. एवढं मोठं बायबल आहे ते, केवढे नियम पाळायचे. ते थोडे नियम आहे पास्टर. आहे लोक म्हणतात लय अवघड आहे पास्टर, बायबल पाळणं म्हणजे काय सोपं वाटलं का तुम्हाला. अशाने कोण जाईल स्वर्गामध्ये. काय म्हणतात, बरोबर आहे ना. बोला ना बोला ना. अशाने स्वर्गामध्ये कोण जाईल. पास्टर आपल्याच्याने काय होणार नाही, नरकात गेलो तरी चालन. मी ऐकतोय लोकांचं. अरे अख्खं बायबल नाही पाळायला सांगितलं तुला. तू यहुदी नाही आता आहे का. तू शास्त्री आहे का आता. तू यहुदी आहे का आता. तू आता दत्तक पुत्र आहेस. म्हणा शेजाऱ्याला, दत्तक पुत्र कोणाला घ्या सांगा बरं. बोला माझ्याकडे बघून बोला. दत्तक पुत्र. मांडीवर बसल्याला, मांडीवर घेतलेला मुलाला काय म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीचा तुम्ही आणि मी कोण आहोत. विश्वासाच्या द्वारे वारसदार किंवा दत्तक पुत्र कोणाचे. म्हणजे ख्रिस्ताच्या प्रॉपर्टीचे वारसदार कोण आहात. ख्रिस्ताच्या प्रॉपर्टीचा अधिकार कोणाला आहे. सगळ्या गोष्टीचा, जसं जगी घेणं तसं आत्मिक गोष्टीमध्ये सगळा अधिकार कोणाला आहे. तर पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला मला काय करायला सांगितलंय मग. बोला ना.
किती आज्ञा पाळायला सांगितल्यात? मला सांग, किती आज्ञा पाळायला सांगितल्यात? फक्त 2 आज्ञा तुम्हाला आणि मला पाळायला सांगितल्या. जास्त काही करायला सांगितल्या का? तर 613 नियम पण बाजूला ठेवा. 2 लक्षात ठेवा. स्वतःवर बोला, स्वतःवर. कोण स्वतःवर प्रेम करत नाही त्याने आपला हात वर करा. जो स्वतःवरती प्रेम करत नाही त्याने आपला हात वर करा. तुम्हाला ठेच लागली आणि तुम्ही दवाखान्यात जात नाही असं आहे का? तुम्हाला ताप आली आणि तुम्ही दवाखान्यात जात नाही. तुम्हाला तहान लागली आणि तुम्ही पाणी पित नाही. तुमचे कपडे फाटले आणि तुम्ही कपडे घेत नाही. तुमचा मोबाईल खराब झाला आणि तुम्ही मोबाईल घेत नाही स्वतःला. तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन इच्छा झाली वडापाव खाण्याची, मी जाऊन वडापाव खात नाही असं आहे. बरोबर बरोबर. याला काय म्हणतात? माझं काय आहे? स्वतःवर प्रेम बोला, मी स्वतःवर काय करतो? प्रेम करतो. काय कमी मला सांगव. तर बघा, नंबर लागला तर चष्मा घातला. प्रेम आहे, मला दिसत नाही वाचायला, असं झालं तर मला फाटत आहे सगळं. मग आता मला काय करावं लागलं? प्रेम करावं लागलं. म्हणजे डोळ्यावरती प्रेम आहे म्हणून तर मला हे करावं लागलं. समजलं? आता मग आपल्या शेजाऱ्याकडे जा. माझा शेजारी कोण? आपण मुद्दा सोडून जायचं नाही कुठं. माझा शेजारी कोण? जशी तू आपल्या स्वतःवरती प्रेम करतोस किंवा प्रीती करतोस, तशीच तू आपल्या शेजाऱ्यावर काय कर? काय अवघड आहे मला सांगा आता तुम्ही. आता या 2 नियमात तुम्हाला काय वाटतं? तुम्ही स्वतःची काळजी घेताय ना, तसं तुम्हाला शेजारी कोण आहे? आता 2 शेजारी. किती शेजारी आपला? काही 1 1 2 आहेत? नक्की सांगा. 1 1 2. पहिला शेजारी सांगा म्हणा. पहिला शेजारी विश्वास ठेवणारा आहे. म्हणजे आपला विश्वास ठेवणारा कोणी असो, इथालचा असो नाही तर ऑदर शेअरचा असो, तो विश्वास ठेवणारा असो. दुसरा शेजारी जो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही, तो एक पण माझा कोण आहे? चांगला शंभरण्याचा दाखला काय शिकवतो माहिती का? ध्यानात ठेवा. काय करा? जसं स्वतःवर तसं आपल्या. पण आता किती जण झाले? मी एक, मी पहिला, दुसरा विश्वासणारा, तिसरा किती झाले? किती झाले? पिता पुत्र. पित्याने पुत्राला कशासाठी पाठवलंय? तारण करण्यासाठी. कोणासाठी? बरोबर. कोणाचं तारण बाकी आता? विश्वासणाऱ्यांसाठी तुम्ही करताय का? तुमची जशी काळजी घेतात शेजाऱ्यांना, विश्वासणाऱ्यांना मदत करतात का? यस किंवा नो? यस किंवा नो? यस किंवा नो? कॉन्फिडन्स नाही. यस किंवा नो? विश्वासणाऱ्यांना मदत करताय? रोज नका का करीना, पण थोडं थोडं का म्हणा, कधी कधी का म्हणा, करताय ना? ओके. आता अजून एक शेजारी बाकी. याला जर तुम्ही जिंकला तर अजून एक बाकी आहे. आणि त्याला आपण तुम्हाला आणि मला मदत करायची आहे. काय करायची आहे? जर त्याला तुम्ही आणि मी मदत केली, त्याला म्हणतात मी स्वतःला राखून ठेवत नाही. म्हणून चांगला शंभरोनी तुम्हाला आणि मला बनायचं. म्हणा सगळं. आमेन. मी येशूवर प्रीती करीतो.